ज्ञानेश्वरी अध्याय 11. या अध्यायात पार्थाला विश्वरूपाचे दर्शन घडणार आहे. ती गोष्ट मी ज्ञानदेव शांत व अद्भुत रसांमध्ये मांडून तुम्हाला सांगणार आहे. तथापि लग्न कार्यामध्ये नवरा नवरी जसे अलंकृत असतात तसे इतर वराडीही नटलेले असतातच, त्याप्रमाणे इथे इतर रस येतीलच. हा अध्याय म्हणजे गीतेचा गूढ अर्थ, शांतरस व अद्भुत रस यांचा त्रिवेणी संगम आहे. हा जणू एक प्रयाग तीर्थच आहे. माझ्या सद्गुरूंनी आपल्या सामर्थ्याने या तीर्थात येण्याचा संस्कृत अरण्यातून जाणारा अवघड रस्ता सुगम करून मायबोलीत आणून सर्वांना या तीर्थाचे स्नान सुलभ केले आहे. म्हणून येथे त्यात न्हाऊन व कृष्णाचे विश्वरूप पाहून कोणीही संसार पार करून जावे. वस्तुतः या अध्यायात मोक्ष वस्तीला आला आहे, तेव्हा तुम्ही सुयोग श्रोत्यांनी ही कथा ध्यान देऊन ऐकावी. मी वारंवार असे म्हणणे योग्य नाही, पण तुमचे माझे प्रेम माझ्याकडून हे बोलावून घेत आहे. आई मुलाला शिकवते, ते मूल शिकल्याप्रमाणे नाचू बोलू लागले की ते वाकडे तिकडे असले तरी आईलाच आनंद होतो ना. तुमच्याच प्रेरणेने मी हे गीतेचे रूप लावले आहे. आता तुम्हीच तुमचे ध्यानरूपी पाणी शिंपडून या रूपाला रुजवा. मग त्याला आनंददायी अर्थाची फळे लागतील आणि तुमच्या सकट सगळ्यांचेच कल्याण होईल. अहो, वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्यामुळे हा गीता ग्रंथ वर्णनातील श्रेष्ठ झाला आहे. तर ऐका, देवांजवळ मला विश्वरूप दर्शन घडवा असे एकदम पार्थाला म्हणता येईना, कारण अद्यापपर्यंत असला वेडा हट्ट कोणीही करू धजला नव्हता. तो मनात म्हणाला, माझ्यावर भगवंताचे खरे प्रेम आहे, पण ते आता लक्ष्मीसारखे कसे असेल. मी त्यांच्याजवळ असलो तरी गरुडा इतका खासच नाही आणि सनकादिकापेक्षा श्रेष्ठ मी थोडाच आहे. पण यापैकी कोणीही चित्तातली विश्वात्मकतेची जाणीव प्रत्यक्ष डोळ्यासमोर अवतरून डोळ्यांना दिसणारे स्थूल विश्व हे ईश्वरमय दिसो अशी इच्छा भगवंताजवळ प्रकट केली नाही. तरीही मुठी जीव धरून मी विचारतो, मग नशिबी काय असेल ते हो. त्याप्रमाणे प्रेमभावपूर्ण शब्दांमध्ये पार्थाने आपली इच्छा प्रकट केली. पण झाले असे की ते ऐकल्याबरोबर वासराला पाहून गायीने पाळणा सोडावा तसे भगवंतांनी विश्वरूप धारण केले. पार्थ म्हणतो कसा ते ऐका. भगवंता, कृपापूर्ण होऊन तुम्ही मला ज्ञान दिलेत. तुम्ही म्हणालात की सर्व भासमान जगताचा अंत झाला म्हणजे जगत प्रकट झाले आहे असे वाटविणारी साधने तुमच्या ठिकाणी येऊन राहतात. हे तुमचे गूढ तत्व तुम्ही आजपर्यंत कोणाला सांगितले नव्हतेत. तुमचे असे ज्ञान झाल्यामुळे श्री शिवांनी आपले सर्वस्व तुमच्यावरून ओवाळून टाकले. असे तुमचे ज्ञान झाल्यानंतर तुम्ही काही दिलेत व आम्ही काही घेतले हे शब्द व्यर्थ होतात. सर्व जगच तुम्ही आहात, मग या जगात तुम्ही देणे घेणे हा व्यवहार होईलच कसा. पण आम्ही कमनशिबी आहोत म्हणून असले काहीतरी बडबडतो. या युद्धाबाबत पहा, कौरव निराळे, मी निराळा, मग यांचा वध करणार, ते पाप मला लागणार, हे सर्व विचार अनाठाई नाहीत का. मी निश्चय केला होता की आकाश तुटून पडो किंवा सातही सागर एकवटून पृथ्वीला बुडवोत, काही झाले तरी मी युद्ध नाहीच करणार. या निश्चयरूपी सागरातून तुम्हीच मला बुडताना वाचविलेत. मागे लाक्षागृहात तुम्ही आम्हाला वाचविलेत, त्यावेळी केवळ देह जाण्याचीच भीती होती. येथे माझा देह राहणार होता, पण मी भ्रमाच्या आगीत जळत राहणार होतो. तो भ्रमरूपी अग्नी तुम्हीच विझवलात. तुमचे हे असंख्य उपकार मी एकाच तोंडाने कसे सांगू शकणार. पण तुमचा उपदेश सफल झाला. मी भ्रमशून्य झालो आहे आणि त्यात आश्चर्य काय आहे. आनंद सरोवरात उगवून उमलेल्या अशा कमलाप्रमाणे तुझे नयन ज्याच्यावर कृपा करतील त्याच्याजवळ अज्ञान उरेलच कसे. कुमुदिनीला फुलविणाऱ्या चांदण्यात मृगजळ कसे दिसणार. कोटी सूर्य तेजांची दीप्ती असलेला चक्षुवंता मला मोह कुठे दिसत नाही. अहो, तुम्हीच तुमची मायारूपी प्रकृती व तिच्या पलीकडील पुरुषत्व याविषयी सर्व मला ऐकविलेत आणि तेही अगदी कुणालाही पटेल अशा पद्धतीने. तुमची ही महानता अनुभवानेच आनंदविते हेही मला समजले आहे. माझी बुद्धी थकल्यानंतर परब्रह्मतत्वाच्या शेजगृहात जाऊन झोपू शकेल असे श्रेष्ठत्व तुम्ही तिला दिलेत. इतके होऊनही माझ्या मनात एक तीव्र इच्छा उत्पन्न होत आहे. एक, तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाजवळ ती प्रकट करू शकणार. तुमच्या उपदेशाने माझ्या बुद्धीची भ्रांती गेली. पण तुम्ही म्हणालात माझे खरे रूप परमगती व परमधाम आहे. तेथून तुम्ही अवतार घेता व अवतार कार्य संपवल्यावर परत तेथेच व तेच होऊन राहता. हे धाम लाभावे म्हणून सर्वश्रेष्ठ संत सतत प्रयत्न करीत असतात. हे तुमचे श्रेष्ठतम रूप माझ्या देहाच्या डोळ्यांना पाहता येईल का. हे रूप पाहण्याची माझी योग्यता आहे का नाही ते मला माहीत नाही. अहो, आजारी माणसाला आपल्या रोगाचे निदान थोडीच करता येते. पण माझी योग्यता असली तर ते रूप मला पाहावयाचे आहे.
ते रूप योग्यता नसताना पाहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एखाद्या बहिऱ्याने सुमधुर गाणे ऐकण्याचे कष्ट घेणे होईल. भगवंता, तुमचे औदार्य आंधळे आहे. कैवल्यासारखी पवित्र वस्तू तुम्ही आपल्या शत्रूंनाही दिलीत. मारण्यासाठी आलेल्या पुतनेला तुम्ही मोक्ष दिलात. भर सभेत तुमचा घोर अपमान करणाऱ्या शिशुपालाला तुम्ही सायुज्य दिलेत. वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मिळावा अशी इच्छा धरून बाळाची होती. सर्व सूर्यमालांनी प्रदक्षिणा घालावी इतके उच्चतम अढळ स्थान तुम्ही त्याला दिले. अजामिळ, सामान्य गणिका, अन्य व्यवहारी माणसे अशांनाही तुम्ही वैकुंठ निवासी केले. तेव्हा तुम्ही माझी इच्छा पुरवालच, पण प्रथम ते विश्वरूप मी पाहू शकेल एवढी योग्यता मला द्या. श्रोते हो, इकडे श्रेष्ठ गुणवंत भगवंताला असे झाले की अर्जुनाचे मागणे संपते कधी आणि आपण ते देतो कधी. अर्जुनाचे आणि श्रीकृष्ण यांचे एक असे नाते ढग पावसाळा, कोकिळ वसंत यांसारखे आहे. पौर्णिमेच्या चंद्रबिंबाने क्षीरसागर उचंबळावा तसे श्रीकृष्ण प्रेमरसाने उचंबळून म्हणू लागले, पार्था, माझे एकच काय असंख्य विश्वरूपे पहा. हे साहजिकच आहे, कारण हा श्रीकृष्ण इतका उदार आहे की याचकाने एखादा शेकडो मागितला तर हा 1000 शेकडे देतो. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला दिसेल का न दिसेल याचा विचार न करताच आपले कृष्णरूप सोडून तो सर्व ब्रह्मांड स्वरूपात प्रकट झाला आणि म्हणू लागला, अर्जुना, तू माझे एकच विश्वरूप पाहू इच्छितोस, पण माझे सर्व विश्वरूप मी तुला दाखवतो. माझी काही मानवी रूपे कशी आहेत ते बघ. हडकुळी, जाड, ठेंगणी, उंचच उंच, काहींचे चेहरे उग्र तर काहींचे क्रूर, काही मदोन्मत तर काही पूर्ण भावरहित, तर काही विरक्त, काही लोलूप, तर काही विरागी, काही हपापलेली, तर काही काहीच नको असलेली, काही गटागटाने राहणारी, तर काहींना एकांत प्रिय, अशी ही रूपे पहा. काहींची कांती सुवर्णांची, काहींची काजळी काळी, काहींची कृष्णमेघांची, काहींची तप्त तांब्यासारखी, काहींची अरुणोदयी रंगाची, काहींची सोनचाफ्यांची, तर काहींची धवल चाफ्यांची, असे भिन्न आकार, भिन्न रंग व भिन्न प्रवृत्ती असलेले सर्व माझ्याच विश्वरूपाचे अंश आहेत. या विशाल देहाच्या एका इवल्याशा अंशामध्ये तुला सर्व जग सामावलेले दिसेल. माझ्या मूर्तीचे तोंडे, चेहरे अनंत आहेत. काहींचे डोळे रागीट लाल, काहींच्या डोळ्यातून कारुण्य ओथंबून वाहत आहे. काही अत्यंत सौम्य तर काही अति कठोर. चेहऱ्यावरील भुवयांमधील भागी रुद्रगणांचे समूहच तुला दिसतील. हे सर्व येथे तू पाहून घे. तसे माझ्या विशालपणाचे माप ब्रह्मदेवालाही होणार नाही, कारण ब्रह्मदेव, विष्णू, शिव हे तिघे या विश्वरूपाचे अंशच आहे. या तिघांनी ज्याच्याविषयी कधी काही ऐकलेही नाही ते तू आज प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांनी पहा. विश्वमूर्तीच्या देहावर, पर्वतावर गवताचे अंकुर फुटावे तसे केस आहेत. त्यातल्या कुठल्याही एखाद्या केसाच्या मुळाशी तुला सृष्टीच्या सृष्टी दिसतील. या मूर्तीच्या सांध्यामधील जागेत तुला सूर्याच्या कवडशात धुलीकण दिसतात, तशी अनेक ब्रह्मांडे दिसतील. याही पलीकडचे तुला काही पाहावेसे वाटत असेल तर तेही तुला दाखवतो. विश्वमूर्ती झालेले श्रीकृष्ण बोलता बोलता अर्जुनाकडे पाहू लागले. तेव्हा त्यांना दिसले की अर्जुन तसाच मुखस्तंभासारखा नुसता बघतच राहिला आहे. म्हणून देवांना वाटले की हे प्रगट झालेले रूप बहुधा याला आकलन होत नाही. तरीही ते चेष्टेने म्हणाले, काय रे, पाहिलेस का विश्वरूप? अर्जुनही काही कमी नव्हता. त्याने उत्तर दिले, हो, पाहिले ना. अहो, तुम्ही बगड्यापुढे चांदाने चारा म्हणून ठेवलेत, बेडकाला मकरंद खायला दिलेत, आंधळ्यासमोर आरसा अगदी साफसूफ करून ठेवलात. अहो, जे इंद्रियांतील म्हणून निश्चित मानले गेले आहे ते तुम्ही माझ्या चर्मचक्षूंपडे ठेवलेत. मग मी का नाही पाहणार? अर्जुनाच्या बोलांनी भगवंताला आपली चूक कळून आली आणि ते म्हणाले, अरे, तुझ्या प्रीतीने मी इतका व्यापलो की तुला दिव्य दृष्टी द्यायलाच विसरलो बघ. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, हे सर्व मला अगदी अचंबळ्यात टाकत आहे. लक्ष्मी इतकी भाग्यवान कोण आहे? श्रुती इतकी संपन्न शब्दसामग्री कोणाजवळ आहे? शेषा इतका सेवा धर्म कोणाला साधेल? पण हे सर्व भगवंताच्या जवळ पोहोचले आहे असे वाटत नाही. मला वाटते हे पांडव भगवंताचा प्रतिभाव होऊनच जन्माला आले असावेत. त्यातल्या त्यात एखाद्या नवयौवना सुंदरीने कामी पुरुषाला आपल्या अधीन ठेवावे तसे पार्थाने कृष्णाला आपल्या ताब्यात ठेवले आहे. पाळीव पशु धन्याची आज्ञा काय पाळील त्यापेक्षा जास्त प्रमाणात हा श्रीकृष्ण अर्जुनाच्या आज्ञा पाळीत आहे. या पार्थाने एवढे महान दैव कोठे व केव्हा मिळवले ते कळतच नाही. पण मी तर असेच म्हणेन, परब्रह्म तत्वाने हे सावळे कृष्णरूप अर्जुनाच्या डोळ्यांच्या इशाऱ्याप्रमाणे वागण्यासाठीच घेतलेले दिसते. अर्जुन रागवला तर हा कृष्णच त्याला समजावू लागतो. योगीजन समाधी साधून जे ध्येय मिळवू इच्छितात
ते कृष्णरूप. अर्जुन रुसला तर त्याची मनधरणी करते. तेव्हा असेच म्हटले पाहिजे की कृष्णांनी ज्याला आपले मानले त्याच्या सुदैवाने जगात तोड नाही. ते असो, देवदेवेश्वर ज्या क्षणी असे म्हणाले की अर्जुना तुला दिव्य दृष्टी देतो, त्या क्षणी अर्जुनाच्या डोळ्यांना दिव्य दृष्टीची शक्ती आली. तिच्यामुळे अर्जुनाला भगवंताचे परम ऐश्वर्य दिसू लागले, ज्याच्यामुळे हे विश्वरूपी मृगजळ भासते, ज्याच्यावर देवतादींच्या लाटा दिसतात, ज्या पडद्यावर हे चराचराचे चित्र उमटते ते वैकुंठरूप अर्जुनाने पाहिले. अर्जुनावर भगवंताचा केवढा मोठा अनुग्रह झाला, पण इकडे अर्जुन मात्र आश्चर्यमय विस्मयात बुडून गेला. गगन कोठे होते, चराचराचे काय झाले, ऊर्ध्व अध म्हणजे काय, कुठल्या दिशा कुठे आहेत ते काहीच त्याला कळेना. त्याची विचारशक्ती काम करीना. तो जिकडे पाही तिकडे त्याला भगवंताची मुखेच दिसू लागली. त्या कांतिमान वदनांचे सौंदर्य काय व कसे करणार. काही आनंद तरुणच्या बागाच दिसत होत्या, पण काही मुखे काळरात्रीसारखी भेडसावणारी होती. काही सामान्य होती, पण ती तोंडे संपतात कुठे आणि सुरू कुठे होत आहेत हे अर्जुनाला कळेना. अर्जुनच्या या चेहऱ्यांच्या डोळ्यांच्या कडे पाहू लागला तर ते डोळे म्हणजे अति तेजस्वी सूर्याची मालिकाच आहे असे त्याला वाटले. त्यात काही डोळे कमलांनी भरलेल्या सरोवरासारखे होते. अर्जुन जे जे पाही ते सर्व आश्चर्यपूर्णच होते. मग त्याला वाटले की या मूर्तीचे आता आपादमस्तक दर्शन घेऊ. तेव्हा ती मूर्ती त्याला पूर्ण सालंकृत दिसली. ते अलंकार कसे दिसले म्हणून सांगावयाचे. अहो, चंद्र सूर्यादींना प्रकाशमान करणारे परब्रह्म प्रत्यक्ष स्वतःच अलंकार होऊन त्यांनी स्वतःलाच अलंकृत केलेले, मग त्या अलंकाराचे वर्णन जमणार कसे. अर्जुन मग त्या मूर्तीचे हात पाहू लागला. तेव्हा त्याला प्रत्यक्ष अग्नीलाही जाळून टाकतील अशा प्रखर तेजांनी तळपणारी शस्त्रे धारण केलेले हातच सगळीकडे दिसू लागले. या देवमूर्तीचे मस्तक जेव्हा अर्जुन पाहू लागला तेव्हा त्याला गळ्यात अति कांतिमान माळा घातलेली व कल्पनातीत सुंदर पूजाबंधांनी सजविलेली मस्तके सगळीकडे दिसू लागली. या मूर्तीने जो पितांबर धारण केला होता तो निरुपम होता. त्याचा पिवळा रंग चंदनापेक्षा शांत होता. हे सर्व पाहून व ते अनाकलनीय वाटल्याने अर्जुनाने डोळे मिटले. तर काय आश्चर्य, डोळे मिटल्यानंतरही अर्जुनाला चित्तामध्येही बाहेर पाहिलेले सर्व दिसत राहिले. भगवंत सर्वपणे झाला म्हणून अर्जुनाचे चित्तही तेच झाले. भगवंताने दिलेली दिव्य दृष्टीपासून अर्जुनाची सुटकाच होईना. त्या मूर्तीच्या तेजाची प्रखरता भयंकरच होती. कल्पांती जे 12 सूर्य गगनात प्रकट होणार आहेत तसे हजारो द्वादश सूर्य आकाशात एकदम उदय पावावे, अथवा सर्व विद्युतललांची, प्रयागांची, वन्हीच्या 10 कलांची सर्व तेजे एकवटावी असे त्या भगवत मूर्तीचे तेज होते. व्यास महर्षींच्या कृपेने हे मला पाहता आले. एवढे मोठे विशाल जग ज्या विश्वमूर्तीमध्ये कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडल्यासारखे दिसत आहे, हे सर्व पाहिल्यावर अर्जुन आपले स्वतःचे असे निराळे अस्तित्व विसरला. अष्टसात्विक भाव त्याला व्यापू लागले. तथापि त्याने स्वतःला कसे तरी सावरून धरले आणि तो त्या विश्वमूर्तीकडे पाहू लागला. रथाच्या ज्या भागी भगवंत बसले होते तिकडे पाहून प्रथम त्याने हात जोडून वंदन केले आणि नंतर म्हणू लागला, महाराज, तुम्ही नवलाची कृपा केलीत म्हणून मी सामान्य मनुष्य हे विश्वरूप पाहू शकलो. या निखिल सृष्टीचे आधारस्थान असलेले तुमचे रूप पाहून मला फार समाधान झाले. देवा, तुमच्या या मूर्तीच्या ठिकाणी पर्वतावर मध्ये मध्ये पक्षींचे कळप दिसावे तशी अनंत भुवने दिसत आहे. झाडावर लागलेल्या पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणे मधून मधून ग्रहगणांचे समूह दिसत आहे. पंचमहाभूतांच्या मिश्रणाने बनणारी अनेक जगे येथे उत्पन्न होत आहे आणि नाशही पावत आहे. येथे सत्यलोक, शिवलोक, वैकुंठलोक आपापल्या स्वामी देवतांसह दिसत आहे. या मूर्तीच्या एक अवयवाच्या आधारावर 14 भुवनेही आहेत. हे महान मोठेपण तसे आकलनात येतच नाही. या दिव्य दृष्टीमुळे मी जिकडे पाहीन तिकडे मला तुझे बाहूच दिसत आहे, तुझी विशाल उदरेच दिसत आहे, तुझी विस्तारित झालेली हजारो तोंडे विसांच्या संख्येने दिसत आहे. असे वाटते की परब्रह्मरूपी वृक्षाला मस्तकरूपी अगणित फळे लागली आहे. डोळ्यांच्या ओळी तर असंख्यच आहेत. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे लोक तर जाऊ दे, पण तुझ्या वाचून आणू एवढी मोकळी जागा कोठेच आढळत नाही. अनेक त्रिजगते तुझ्यात सामावलेली आहेत. एवढा विश्व पसारा झालेला तू आमचा सारथीच होतास ना. म्हणून मला वाटते की भक्तासाठी मोहविणारी रूपे धारण करण्यासाठी तू अवतार घेत असावास, किंवा आमची दृष्टी परिमित असल्याने आम्हाला तुझे मानवी आकारातील सीमित रूपच दिसत असावे.
कारण बघ, अजूनही तू आमचा सारथी असताना धारण केलेला मुकुट, हातातले लगाम, एका हातातले सुदर्शन चक्र व एका हातातली कौमुदकी गदा या रूपातही दिसत आहे. असे वाटत आहे अर्थात या सर्वांचे तेज मात्र डोळ्यांना सहन न होण्या इतकी झाले आहे. तू दिलेल्या दिव्य दृष्टीलाही हे तेज सहन करता येत नाही. तुझ्या मूर्तीच्या तेजाने ब्रह्मकटाक्षाचेही कळसे होत आहे. त्यामुळे तू भावशून्य होऊ लागला आहेस. देवा, तुझे हे ज्ञान अजून वेदांनाही झाले नाही. तू तर ओंकाराच्याही पलीकडला आहेस. तू अव्यक्त अक्षर अविनाशी तत्व आहेस. तूच क्षेत्रज्ञ आहेस. पण तुझ्या या महाभयंकर तेजाचे उग्रपण सृष्टीला सहन होत नाही. प्राण्यांचा आनंदभाव जाऊ दे, पण त्यांना स्वतःच्या प्राणांचीच शंका येऊ लागली आहे. तुला पाहून आमच्या भयसागराला प्रचंड भरती येऊ लागली आहे. तिन्ही भुवने दुःखसागरात बुडत आहे. खरे म्हणजे तुझ्या दर्शनाने भीती दुःखे दूर व्हावयास पाहिजेत, पण त्या उलट का होत आहे? पण तुला विचारावयास नकोच. माझ्याच ध्यानात येत आहे की आम्ही तुझे रूप नेहमी बाह्य जगतात आमच्या अंतःकरणात नव्हे पाहत असतो. म्हणून आमच्या चर्मचक्षूंना तुझे रूप गोमटे सुंदर दिसत आहे. पण बाह्यसृष्टीत व चित्ताच्या सृष्टीतही हे विश्वरूप दिसू लागल्याने आम्हाला भीती वाटत आहे. या विश्वरूपाला आम्ही शरण कसे जाणार? आम्ही कोणाचे चरण धरणार आणि आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहून विनवण्या करणार? आमची संकटे आमच्या अडचणी कोणाला सांगणार? आम्ही तर भांबावून गेलो आहोत. पण त्या तिकडे मला ज्ञानयोगी दिसत आहे. तुझे ज्ञान झाल्याने ते कर्मे अकर्मे त्यांची फळे या कटकटीतून मुक्त झाले आहेत. त्यांनी आपले चित्त तुझ्या रूपात मिसळून टाकले आहे, म्हणून ते समाधानी आहेत. पलीकडे मला तुझे निष्ठायुक्त भक्तिमार्गी दिसत आहे. ते म्हणत आहे, आम्ही सर्वस्वाने तुला शरण गेलो आहोत. या स्वर्ग संसार वगैरे कटकटीपासून आम्हाला सोडव. आणखी त्या बाजूला मला सिद्ध महर्षी देवगण विद्याधरगण दिसत आहे. ते तुझी स्तुती स्तोत्रे गात आहे. इतर लोकी तेथे देवतागण आपल्या स्निग्ध दृष्टीने पाहत पाहत आपली कर संपुटे मस्तकी ठेवून तुला वंदन करीत आहे. या त्यांच्या कृतीवृक्षाला तुझ्या विश्वरूप दर्शनाचे फळ लागावेसे त्यांना वाटत असावे. पण माझ्या लोचनांचे भाग्य म्हणून या लोकीचे तुझे विश्वरूप मी पाहू शकत आहे. ते कायम माझ्या सन्मुख आहे. पण तुझे हे विश्वरूप एक प्रकारे विचित्र व सुंदर असून एक प्रकारे महाभयानकही आहे. अनंत उद्रे, चरणमुखी, हस्त, आकार, रंग असलेली या तुझ्या मूर्तीने हातामध्ये अति तीक्ष्ण शस्त्रे धरलेली आहे. काय तुझी ही मुखे, ती जणू धगधगती अग्निकुंडेच भासत आहे. त्यातील दात दरीतल्या सिंहाप्रमाणे भेडसावीत आहे. त्यातल्या दाढा रक्तांनी माखल्या आहेत. हे सर्व पाहून लोकांच्या पोटामध्ये भीतीचे गोळे उठत आहे. ही सर्व सृष्टी दुःखरूपी यमुनेच्या तीरावरील एखाद्या झाडाप्रमाणे घाबरत आहे. तिला वाटत आहे की या भीतीच्या वाढत्या पुराने आपण आता कोसळून पडणारा. आता तुम्ही जर असे म्हणत असाल की तुला लोकांशी काय करावायचे आहे, तू या मूर्तीचा आनंद उपभोगत राहा, तर ते जमणार नाही. कारण मीच खरा भेदरून गेलो आहे. पण तुझ्या या रागीट तोंडांनी स्वर्गांपर्यंत आ पसरला आहे. त्यातील उष्ण वाफेने विश्व पेटून जात आहे. तुझ्या चेहऱ्यावर संहार काळीचे अग्न गोळा झाल्यासारखे दिसत आहे. तुझ्या वदनदरीतली जीभ नागासारखी फुतकारत आहे. आतील दाढा बुरुजांप्रमाणे विशाल दिसत आहे. तुझ्या डोळ्यात प्रत्यक्ष मृत्यू झडप घालण्यासाठी दडून बसला आहे असे वाटते. हे सर्व कशासाठी बाबा? विश्वरूप पाहण्याचे माझे डोहाळे पुरलेच म्हणावायचे. हे सर्व पाहून परतत्वाचा अंश असलेल्या माझ्या जीवात्म्याला शिसारी येऊ पाहत आहे. माझे धैर्य देशोधडीला गेले आहे. हे सर्व तुला सांगितल्याशिवाय मला राहवतच नाही. माझ्यासमोर मृत्यू सर्व सामग्री घेऊन उभा आहे असे वाटते. तुझ्या दाढा म्हणजे सर्व प्रलय शस्त्रे दाटी दाटीने काटेरी कुंपणासारखी उभी असावी तशी दिसत आहे. तक्षकाने घातक शस्त्रे घेऊन सज्ज असावे, किंवा काळरात्रीने आव असावा, किंवा वज्राग्नीने अग्निशस्त्र घेऊन हल्ला करण्यास सिद्ध व्हावे. अशीच तुझी तोंडे मला घाबरवीत आहे. तेव्हा कृपा करून हे तुझे उग्ररूप आमच्या नजरेपासून दूर ठेव. महामारीची ही सर्व सामग्री आमच्या नजरेआड कर. तू या विश्वाचे चैतन्य आहेस हे विसरलास काय? तेव्हा प्रसन्न हो आणि तुझे हे संहारक सामर्थ्य आवरून धर. इंद्राच्या राजधानीला पडलेला वेढा मी उठवून लावला इतका शूर असलेला मी घाबरून गेलो आहे. कारण जे मला दिसते आहे ते मृत्यूपेक्षाही घोर भयानक आहे. अरे, ही दोन्ही सैन्य तू गिळू पाहत आहे. अंध धृतराष्ट्राचे पुत्र त्यांच्या सर्व परिवारासह तुझ्या मुखात जात आहे. त्यांच्या सहाय्यकांचीही तीच गत होत आहे. रथ, हत्ती, घोडे, शस्त्रे सर्वच तू गिळत आहे.
भीष्म, द्रोण, कर्ण सगळ्यांची तीच अवस्था होत आहे. पण तुला तरी बोल लावून काय उपयोग? या जगाचा सर्वनाश या अर्जुनाने ओढवून आणला. हा अपवाद माझ्या नशिबी होता, म्हणून तर विश्वरूप पाहण्याची बुद्धी मला झाली. वस्तुतः हे सगळे दृश्य कशासाठी भगवंत दाखवत आहे ते अर्जुनाला कळले नाही. अर्जुनाला भ्रांती झाली होती की तो मारणारा व कौरव मरणारे आहेत. ती भ्रांती दूर करण्यासाठी भगवंतांनी हे विश्वरूप या आकारात दाखवले. अर्जुन पुढे मनात म्हणतच राहिला की हा श्रीकृष्ण जगावर कल्पांत ओढून आणीत आहे. पाताळासकट सर्व 21 लोकांचा हा आत्ताच बहुधा ग्रास घेणार असे दिसते. याच्या तोंडात सगळे काही प्रविष्ट होत आहे. हा नुसता मुकाट उभा आहे आणि जगच याच्या तोंडाकडे वेगाने जात आहे. नद्यांच्या प्रवाहातील पाणी सागराकडे धावते. पेटलेल्या दिव्यावर पतंग आपण होऊन उड्या घालतात. त्याप्रमाणे आयुष्याच्या रस्त्याची दिवसरात्र वाटचाल करून सर्व प्राणीगण त्याच्या मुखात जात आहे. तथापि इतके खाऊनही याची भूक शमत नाही, कारण याची तोंडे अजून जिभल्या चाटतच आहे. नंतर अर्जुन भगवंतांना प्रकटपणे म्हणू लागला, भोग घेत राहिले की इच्छा वाढत राहतात. त्याप्रमाणे खाऊन पिऊन तुझी क्षुधा अधिकच वाढत आहे. तुझ्या एका तोंडाच्या एका जिभेला हे त्रिभुवन पुरणार नाही. मग इतक्या तोंडाच्या तितक्याला जिभांना पुरतील एवढी त्रिभुवने तू कोठून आणणार? अरे विस्तवाला पोळण्याची पीडा कळणार नाही. शस्त्र स्वतःचा घात करू शकणार नाही. त्याप्रमाणे तुझ्या देहाचा दाहकपणा तुला कळणार नाही. पण इकडे विश्वाला मात्र पेटत्या चित्तेवर ठेवल्यासारखे वाटत आहे. सर्व जगाचे जीवनसत्व असणाऱ्या तूच या जगाचा काळ का होत आहे? मी तर जीवाची आशा सोडली आहे. तुझ्या मनात तरी काय आहे ते मोकळेपणाने सांग. तुझे मूळचे सुंदर रूप आठव आणि हा उग्रपणा टाकून ते रूप धारण कर. नाहीतर तुझी कृपा म्हणजे मला धडा शिकविणारे एक बक्षीस होईल. भगवंता, माझी एवढी विनवणी ऐक. नंतर अर्जुनाने देवांना वंदन केले आणि तो पुन्हा बोलू लागला. मला समाधान वाटावे म्हणून मी तुझ्याजवळ विश्वरूप दर्शन मागितले. पण तू तर इथे या त्रिभुवनाचा काळ होऊन उभा राहिला आहेस. तर मला सांग की तू खरा कोण आहे? इतकी भयानक रूपे तू का धारण केली आहेस? यमालाही भिवतील असे डोळे उगारून तू कोणाला भेडसावत आहे? हे सर्व करण्यात तुझा मतलब काय आहे ते मला नीट सांग. भगवंतांनी उत्तर दिले, मी कोण आहे व काय करीत आहे ते विचारतोस ना? मी प्रत्यक्ष काळ असून या असंख्य तोंडांनी मी सर्व जगाचा घास घेणार आहे. हे ऐकून अर्जुन घाबरला. ते ध्यानात येऊन भगवंत म्हणाले, पण हा जो संहार प्रवाह तुला दिसला त्यात तुम्ही पांडव नाहीत, कारण तुम्ही माझेच आहात. हे ऐकून अर्जुनाच्या जीवात जरासा जीव आला व भगवंताचे बोल तो नीट लक्ष देऊन ऐकू लागला. तुम्ही पांडव सोडून येथे जमलेले सर्वजण माझे भक्ष आहेत. येथले हे सैनिक आपल्या सामर्थ्याविषयी गर्वाने काहीही म्हणत असले तरी त्यांच्या शब्दांना अर्थ नाही. हे सगळे शस्त्रधारी शूरवीर नुसते नावाचे सैनिक आहेत. चांदव्यावरचे घोडेस्वार नुसते शोभेचे. कुंभाराचे मातीचे केलेले खड्गधारी ते काय करणार? मृगजळाचा पूर व चिंधीचा साप यांना काय भ्यायचे? चेतना नसणाऱ्या मातीच्या वेताळाप्रमाणे हे निर्जीव आहेत. त्यांची बडबड बंद करायला काहीच वेळ लागणार नाही. या असल्या रणशूरांचा तू निमित्त होऊन नाश कर. यांची चेतना मी आधीच काढून घेतली आहे. यांचा नाश केला की राज्य व यश तुलाच मिळेल. अरे द्रोण, जयद्रथ वगैरेंच्या शौर्याची चिंता करू नकोस. भिंतीवर रंगविलेले सिंह ओल्या हाताने पुसून टाकता येतात, त्यातलाच हा प्रकार आहे. या सर्व सैनिकांचे आयुष्य संपत आलेले आहे. हे युद्ध हा आभास असून ते एक निमित्त होणार आहे. अरे यांचा नाश करण्यासाठी मीच यांना येथे आणून एकत्रित केले आहे. आता यांचा वध करणे अत्यंत सोपे आहे. तू युद्धास उभा राहा आणि विश्वातल्या लोकांकडून वदवून घे की काय या पांडवाचे शौर्य. यांनी आपल्या न्यायसंगत पैतृक संपत्तीवर हक्क सांगणाऱ्या बलशाली कौरवांचा पूर्ण नाश केला. हस्तिनापुरात संजय स्वार्थी मनोवृत्तीच्या धृतराष्ट्राला हे सर्व सांगत होता. तो पुढे बोलू लागला. भगवंतांची ही धीरगंभीर आणि तरीही मधुरवाणी अर्जुनाने अस्पष्टपणे ऐकली आणि तो कापू लागला. अशा दयनीय मनस्थितीत त्याने भगवंताला वंदन केले आणि गदगद स्वरांमध्ये तो म्हणाला, भगवंता, मी काळ आहे आणि या विश्वाचा आता घास घेणार आहे. असेच तुम्ही म्हणालात ना? पण या विश्वाचा विनाशकाल अजून आला नसताना तुम्ही याचा ग्रास का करू पाहत आहात? उत्पत्ती, स्थिती आणि नाश यांच्या वेळा निश्चित असतात. मग आज अवेळी तू हे काय आरंभिले आहेस? त्यावर भगवंत म्हणाले, या सैन्याचा अंतकाळ आता ओढवला आहे. इतरांचा यथाकाळी होईल एवढेच मला तुला सुचवायचे आहे.
भगवंताचे हे बोल संपता क्षणीच अर्जुनाला सर्व काही पूर्वीप्रमाणे दिसू लागले. ते बघून आनंदी झालेला अर्जुन म्हणतो, मी तुझ्या कृपेने दुःख सागराच्या लाटांच्या तडाख्यांपासून वाचलो. भगवंता, या जगात जे तुझ्यावर प्रेम करतात तेच चिरंतन जीवन जगतात. त्यांना मरणाचे भय नसतेच. इतरे जण मात्र मृत्यूला भितात आणि राक्षस तर तुझ्यापासून दूर पळतात. ही साहजिक आहे. अंधार सूर्यासमोर कसा बरं टिकेल? खरोखर भगवंता, तुझा सत्य व पूर्ण महिमा मला आजपर्यंत कळलाच नव्हता. तुझ्या इच्छेने हे ब्रह्म तयार झाले आहे आणि त्यातून क्रमाक्रमाने या अनंत सृष्टी उत्पन्न झाल्या. अनंता, तुझे अनंत गुण, तुझे सत्य व तत्व, तुझी नित्याची प्रसन्नता, तुझे सर्वदा सर्वत्र सम असणे, हे सर्व वर्णन करणे चारही वाणींना जमत नाही, म्हणून सोडून देतात. इतकेच म्हणता येते की या त्रिजगताचा तू आधार आहेस आणि जगाचे कल्याण तूच करतोस. असे असूनही असणे नसणे, चांगले वाईट या सर्व संकल्पजनित विचारांच्या पलीकडचा तू आहेस. ज्यांनी या जगात भेदभाव टाकला त्यांनाच तुझे स्वरूप अनुभवता येते. श्रुतींना तुझ्यामुळेच ज्ञान लाभले आहे. त्रिभुवनाचे आधारतत्व तुझ्यावरच अधिष्ठित आहे, म्हणून तुला महापरमधाम असे नाव दिले आहे. भगवंता, तू काय नाहीस व तू कोठे नाहीस. वायू, यम, प्राण्यांची चेतना, वरुण, सोम सर्व काही तूच आहेस. हे जगन्नाथा, साकार, निराकार, स्थूल, सूक्ष्म हे सर्व तूच आहेस. असे म्हणत म्हणत अर्जुनाने त्या विश्वमूर्तीला हजारो वेळा वंदन केले आणि तो पुढे म्हणाला, भगवंता, सर्व मोकळ्या ठिकाणी जसे आकाश असतेच तसे तू सर्व जागी व त्या जागाही तूच आहेस. दूधसागराच्या लाटा म्हणून निराळा आकार धारण करून असतात, पण त्या दुधाच्याच असतात. तसे हे संपूर्ण विश्व तुझेच असून भिन्न वाटणारी विश्वही तूच आहेस. तुझे अगाध श्रेष्ठत्व न कळाल्याने आम्ही तुला आमचा सोयरा मानला आणि सोयरेपणाचे तुझ्याशी वर्तन केले. हे फारच वाईट कर्म आमच्या हातून घडले. आम्ही अमृताने अंगण शिंपले आणि कामधेनू देऊन बैल घेतला. सापडलेला चिंतामणी दगड म्हणून कुंपणात टाकून दिला. हे आताचेच बघ, कसले युद्ध आणि कसले काय. पण येथे आम्ही तुला आमचा सारथी केला. पोट भरण्यासाठी कुलदेवतेची मूर्ती विकावी तसलेच निंद्य कार्य आम्ही केले. अरे, आमच्या संकटकाळी व अडचणींच्या प्रसंगी आम्ही तुलाच नेहमी पुढे केले. कधी कधी रागावलो आणि तुझ्याकडून मनधरणीची इच्छा बाळगली. कृष्णा, अशा शब्दाने तुला साध सुद्धा कधी कधी घातले. असे आम्ही तुझे अनंत अपराध केले आहे. मातेच्या उदार हृदयाने आमच्या अपराधांची क्षमा कर. तूच चराचराचे जन्मस्थान आहेस. वेदांचा गुरु तूच आहेस. सर्वांना सामर्थ्य तुझ्यामुळेच असते. तुझ्यासारखा तूच, तुझ्या अक्षय महानतेचे वर्णन करताच येणारे नाही, असे म्हणून अर्जुनाने देवांना पुन्हा वंदन केले. अस्पष्ट शब्दांत पुढे पुन्हा पुन्हा बोलू लागला, देवा कृपा कर. मुकुंदा, माझे अपराध इतके असंख्य आहेत की त्यांची क्षमा कर. असे म्हणतानाही मला अवघड वाटत आहे. तू माझा विश्वरूप दर्शनाचा हट्ट पुरविलास म्हणजे तू माझ्यासाठी अमृताचा चौमासी पावसाळाच केलास, जे उपनिषदांनाही गवसत नाही, जे आजपर्यंत कोणी ऐकले किंवा पाहिलेही नाही, जेथपर्यंत बुद्धी पोहोचत नाही ते विश्वरूप तुम्ही मला दाखवलेत. पण आता माझा आणखी एक लाडाचा हट्ट पुरवा. मला आता तुझे सुंदर चतुर्भुज रूप पाहावयाचे आहे. त्या रूपाची भेट कधी होईल असे मला झाले आहे. प्रसन्न हो आणि ते सावळे रूप पुन्हा धारण कर. मदनाला लाजविणारे तुझे कांतिमान श्यामल रूप माझ्या डोळ्यासमोर यावे असे मला वाटत आहे. त्या गोजिऱ्या रूपापुढे हे विश्वरूप मला कमी प्रतीचे वाटत आहे. तेव्हा हे विश्वरूप दूर कर आणि कृष्ण रूपात पुन्हा ये. हे ऐकून भगवंतांना फार आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अर्जुना, तू मूर्ख आहेस की काय? केवढी अमोल वस्तू तुला लाभली आणि तिच्या लाभांचा तुला आनंद होत नाही. कितीही प्रसन्न झालो तरी मी माझ्या अंतरांची ही गाठ कोणापुढेच मोकळी करत नाही. पण तू माझ्या हृदयाचा जणू एक भाग आहेस, म्हणून तुला हे विश्वरूप मी दाखविले. कृष्णादी अवतार हे खालच्या प्रतीचे आहेत आणि ते खालच्या दर्जाच्या लोकांसाठी आहे. तुझ्याशिवाय या क्षणापर्यंत हे रूप कोणीही पाहू शकला नाही. कोणालाही कुठल्याही कठोर साधनेत सुद्धा याची प्राप्ती होत नाही. वेदाध्ययनादी आचरणे स्वर्ग देतात. उत्कटपणे आचरलेली नीतियुक्त सदाचरणे सत्यलोकी नेतात. पण या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. अरे, ब्रह्मदेवाच्या नशिबी सुद्धा विश्वरूप दर्शन नाही आणि ते तुला विनासायास मिळाले. तुझे सर्व प्रीतिभाव येथेच ठेव. या रूपाशिवाय जगात अधिक श्रेष्ठ व चांगले काहीही नाही. अमृत सागराच्या तीरावर चुकून आला तर आपण बुडू या भीतीने तेथून दूर कोणी जाईल का? विश्वरूपापेक्षा कमी दर्जाचे मानवी रूप तुला अधिक आवडत असेल
तर तू अडाणीच आहेस. तुझ्यावर मी रागवत नाही, पण एक सांगतो की तुझे निष्ठायुक्त प्रेम विश्वरूपावरच राहू दे. हे माझे बोल विसरू नकोस. तथापि तुला पाहिजे म्हणून पुन्हा कृष्णरूप धारण करतो. असे म्हणता म्हणताच देव पुन्हा कृष्णरूपात आले. काय हा मित्रप्रीतीचा वा शिष्यप्रीतीचा प्रभाव आहे पहा. सोन्याच्या लगडीने दागिने करावे आणि ज्या प्रिय व्यक्तीसाठी ते करावे तिला आवडले नाही तर पुन्हा मोडावे. तसलेच लाड हा श्रीकृष्ण अर्जुनाचे करीत आहे. शिष्याची इच्छा म्हणून विश्वरूप झाला, ते रूप आवडेना म्हणून शिष्यासाठी हा पुन्हा कृष्ण झाला. शिष्याची इतकी प्रतिष्ठा ठेवणारा गुरु जगात कोठे आढळेल का? इतके मात्र खरे की कृष्णाला पाहून अर्जुन खरा आनंदित झाला. त्याला सगळीकडे सगळे होते तसे आपापल्या आकारात निरनिराळे पुन्हा दिसू लागले. ज्याच्या जीवात जीव आला, मन ठिकाणी आले, देशोधडीला लागलेली बुद्धी स्वस्थानी आली, असे झाल्यावर तो म्हणाला, सुकून जात असलेल्या झाडासारखा मी होतो, पण तुम्ही पुन्हा कृष्णरूपात आलात म्हणजे त्याच्यावर अमृताचा पाऊसच पडला. माझ्या चित्ताच्या अंगणात आता हर्षांकुर उगवू लागले. अर्जुनाच्या या मनोवृत्तीचा जरा राग येऊन भगवंत म्हणतात, अरे हे काय बोलतो आहेस? तुझे प्रेम विश्वमूर्तीवर ठेव आणि मगच कृष्णरूपाकडे बघ. असे मी तुला सांगितले, ते विसरलास काय? पण यात तुझा तरी काय दोष? एवढेसे मिळाले की महान वस्तू सुद्धा मातीमोल वाटू लागावी. हा मानवी मनाचा एक दोषच आहे. त्याला तू काय करणार? जे लाभावे म्हणून योगीजन कठीणातली कठीण व्रते आचरतात. जे शिवालाही लाभले नाही त्यांचे थोडेसे तरी दर्शन घडेल या अपेक्षेने देव अष्टप्रहर वाट पाहत असतात. ते विश्वरूप दर्शन तुला काहीही आयास न घेता मिळाले. तथापि त्याची महत्ता तुला पटली नाही. काय करणार? तरीही येथे येण्याचा आणखी एक मार्ग तुला सांगतो. पुन्हा विश्वरूप पाहावे असे वाटले तर तो मार्ग लक्षात ठेवून वाग. तो मार्ग भक्तीचा आहे. पण ती अनन्य गतिक तत्वाची पाहिजे. मेघातून सुटलेल्या धारा जमिनीवर पडून नित्य सागराकडे धावत असतात. तसे मनाचे सर्व भाव नित्य माझ्याकडे धावते ठेवणे ही ती भक्ती. मुंगीपासून माझ्यापर्यंत मधल्या कुठल्याही प्राण्यामध्ये माझेच असणे अनुभवणे हीच भक्ती. असा अनुभव येऊ लागला की चित्त शुद्ध होऊन शांत होऊ लागते. अहंकार अथवा स्वतःच्या अस्तित्वाचे स्वतंत्र निराळेपण नाश पावू लागते. असे होऊन जो देहकर्मे आचरतो त्याला माझ्या वाचून दुसरे काही सुंदर वाटत नाही आणि म्हणून आवडत नाही. भगवंत प्राप्ती हेच ध्येय असलेल्या भक्तांचे दैनंदिन व्यवहार मीच काळजीपूर्वक चालवतो. या विशाल जगाचा आधार कारुण्य जलाचा सागर असलेले ज्ञानवंत कृष्ण असे म्हणाले. या शब्दांनी अर्जुनाला फार आनंद झाला. श्रीकृष्णांनी बोलण्याची प्रेरणा द्यावी तर ती एकट्या अर्जुनानेच. दुसऱ्या कोणाला ते साधणार? त्या तसल्या अर्जुनाने मनात कृष्णरूप व विश्वरूप या दोन्हींचा सुयोग्य विचार केला. त्याच्या चित्तामध्ये असा भाव आला की या दोन्ही पलीकडचे आणि या दोन्हीचे आधार असलेले आणखी तिसरे श्रेष्ठतम रूप वा वस्तू असेल का? असल्यास त्याविषयी देवांना विचारू. तोच कृष्णार्जुन संवाद मी निवृत्तीदास ज्ञानदेव साध्या पण कलापूर्ण ओवी रचनेमध्ये सांगतो. खरे तर मी ज्ञानदेव माझ्या निर्मळ चित्ताची ओंजळ करून तीत पूर्ण विकसित अर्थ असलेली ओवी पुष्पे भरून ही ओंजळ विश्वरूप भगवंताच्या चरणांवर वाहत आहे.